जनसुरक्षा विधेयक 2025 या विधेयकामुळं व्यक्ती आणि संघटनांना बेकायदा ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत. आंदोलन करणाऱ्यांवर, पत्रकारांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करण्याचा मार्ग या विधेयकामुळं खुला होणार आहे. लोकशाहीला गालबोट लावणारं आणि सामान्य जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेणारं असं हे विधेयक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकारला कोणत्याही नागरिकाला पूर्वसूचना न देता आणि कोणत्याही न्यायालयीन आदेशाविना अटक करण्याचा, नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार देण्यात आलाय. त्यामुळे देशाला संविधानानं दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी धोक्यात येणार आहे. या विधेयकाच्या विरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीनं राज्यभर निदर्शनं करण्यात आली. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. लोकशाही आणि संविधानाचा अपमान करणारं जनसुरक्षा विधेयक त्वरित मागं घ्यावं, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, उज्ज्वला चौगुले, वैशाली पाडेकर, दुर्वास कदम, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, अनिल चव्हाण, संभाजी जगदाळे, महादेव पाटील, धीरज कटारे, आरती रेडेकर, अरुण कदम, संपतराव पाटील, विनायक घोरपडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.